स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भोलेनाथ के दर्शन की मन में लगी है प्यास, कृपा करो सद्गुरुदेव मैं आप ही को दास। भोलेनाथ के दरबार में दुख दर्द मिटाए जाते हैं। दुनिया के ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं।
करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितम विहितम वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। भोलेनाथ भगवान की, संगमेश्वर भगवान की। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ताड़ी। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा। जय हो। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय।
संगमेश्वर भगवान की, भोलेनाथ भगवान की जय। परत्पर अखिलेश्वर, अकारण करुणा वरुणालय, भक्तवांछा कल्पतरू, भक्तवत्सल शरणागत वत्सल, भगवान भोले बाबांची प्रतिवाङ्मयीन मूर्ती, पवित्र पावन शिवमहापुराण कथेच्या चरणारविंदहून, श्री सद्गुरुदेवजीच्या चरणारविंदहून, उपस्थित सर्व सकल संत श्रोते मायबापांच्या चरणारविंदहून, भगवान संगमेश्वराच्या चरणारविंदहून, पवित्र पावन आपल्या या लिंबारुई नगरीमध्ये, या भव्य दिव्य संगमेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आज आपल्या या सुंदर अशा गोड आपल्या सप्ताहाची आज सुरुवात झालेली आहे। ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे इथं येऊन आपल्याला कथा ऐकण्यात सौभाग्य प्राप्त झालं, असे आदरणीय परमश्रद्धेय भगवान बाबाजी, बाबाजींच्या माध्यमातून या गोड कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। तसेच तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यामधून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेस आपल्याला एखादं भगवत कार्य करायचं असतं, त्यावेळेस आपल्याकडे 3 गोष्टी असणं गरजेचं आहे: इच्छा, प्रयत्न आणि भगवत कृपा। सप्ताह करायचा म्हटलं तर सर्वात अगोदर इच्छा मनात येणं गरजेचं आहे ना। आपल्या सप्ताह करायचा आपल्याला इच्छा मनात आल्याच्या नंतर मग पुढचे कार्यक्रम होत राहतील, पण सर्वात अगोदर आहे की आपल्याला संगमेश्वराच्या दरबारामध्ये कथा करायची, आपल्याला संगमेश्वराच्या दरबारामध्ये कीर्तन करायचं। हे मनात इच्छा येणं फार महत्वाचं आहे। नुसती इच्छा असून चालत नाही, मग ती इच्छा पूर्ण करण्याकरता प्रयत्न देखील आपल्याला तसे करावे लागतात। इच्छा आहे, प्रयत्न आहेत, आणि भगवत कृपा जर आपल्यावरती नसेल, शंकराची कृपा आपल्यावरती नसेल, तर आपण हे करू शकणार नाहीत। ऐका, या ठिकाणी त्रिवेणी संगम असा एकत्र झालेला आहे। तो म्हणजे आपली प्रत्येकाची इच्छा होती की हा सुंदर कार्यक्रम व्हावा, प्रत्येकाचे प्रयत्न होते हा सुंदर कार्यक्रम व्हावा, आणि ज्या ठिकाणी इच्छा असते, ज्या ठिकाणी प्रयत्न असतात, त्या ठिकाणी भगवंताची कृपा आपोआपच होत असते। असं गोड नियोजन आहे। या ठिकाणी आज आपल्या या कथेचा प्रथम दिवस आहे। गोड अशी संगीताची साथ करण्याकरता या ठिकाणी अमरावतीवरून आलेले आमचे लीलेश्वर महाराज बनसोडे आहेत। तसेच सुंदर तबल्याची साथ देण्याकरता सुखाचार्य महाराज जालन्याहून या ठिकाणी आलेले आहेत। गोड गायनाची साथ देण्याकरता आमचे आळंदीवरून महाराज आलेले आहेत। काय नाव महाराजांचं? सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच उबाळे साऊंड सिस्टम, अतिशय गोड साऊंड सिस्टम आहे, मस्त टाळी वाजवा एकदा साऊंड सिस्टमच्या नावाने। अतिशय माधुर्य भरलेला आहे प्रत्येक साऊंड मध्ये, तुमचा आवाज छान येतोय, मस्त ऐकायला, तुम्हाला व्यवस्थित ऐका येतं ना? वा। तसेच आमचे कॅमेरेवाले भाऊ, काय नाव तुमचं? हा, श्री गणेश फोटोग्राफी, वा
तुमचा आज मस्त श्री गणेश झालं या ठिकाणी. सर्वच या ठिकाणी अनुकूल आहे आपल्या कार्यक्रमाकरता. सर्वांगाचे कान करून आपण सर्वांनी या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. अतिशय गोड कथा आहे. कथा ही फक्त भगवंताची ऐकण्यासारखी असते. कथा ही संत महात्म्यांच्या जीवनातली ऐकायसारखी असते. आपलं जर काही आपण चरित्र सांगायला लागलो तर आपलं चरित्र हे कधी सांगण्यासारखं नाही. आपलं चरित्र माणसाचं चरित्र सांगण्यासारखं नसतं, कारण माणसाचं कार्य तसं नसतं. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आज वाईट वागत आहे, वाईट बोलत आहे, वाईटच कामं करत आहे. म्हणून माणसाचं कधी काय आपल्याला सांगता येत नाही बरं कथेतून. सर्वसामान्य जीवाचं कथेतून काही सांगता येत नाही. कथेतून सांगता येतं आपल्याला भगवंताचं सांगता येतं, कथेतून सांगता येतं आपल्याला संतांचं सांगता येतं, एखाद्या ग्रंथाबद्दल कथेतून बोलता येतं आपल्याला, दुसरं काही सांगता येत नाही. तर या ठिकाणी आपण आहोत संगमेश्वराच्या दरबारामध्ये आणि त्या संगमेश्वराच्या दरबारात आपण असल्यामुळे आपल्याला वर्णन महादेवाचं करायचं आहे. जे 7 दिवस आपली कथा चालणार आहे ते आपल्याला शंकराचं वर्णन करायचं आहे. भगवान भोले बाबा काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की त्यांची भक्ती केल्याच्या नंतर जीवनात काय फायदा होतो. आतापर्यंत कोणी कोणी त्यांची भक्ती केली, काय काय फायदा झाला भक्ताच्या जीवनामध्ये शंकराची भक्ती केल्याच्या नंतर, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे महाराज. प्रथम जर भगवंताची भक्ती करायची असेल आपल्याला शंकराची, तर ती भक्ती करण्याकरता सर्वात सोपा उपाय म्हणजे त्याचं नाव घेणं हा सर्वात सोपा उपाय आहे. भगवंताचं नाव घेणं. मग याच्याही पेक्षा जर तुम्हाला काही जास्त करायचं असेल, तुम्ही बेल वाहू शकता, भगवंताला पाणी घालू शकता, महादेवाला. पण याचा जर कंटाळा येत असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला, तर कमीत कमी आपण नाव तरी घेऊ शकतो. आणि ते नाव घेतल्याच्या नंतर जीवनात खूप मोठा फायदा होतो आपल्या. आपण भजन ऐकलं आताच, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भगवान शंकराचे अनेक नाव आहेत, पण आपल्या मुखाला जे नाव सतत राहतं, शंकर नाव आपल्या मुखाला सतत राहतं, शिव नाव आपल्या मुखाला सतत राहतं. मंदिरात त्यावेळेस आपण जातो शंकराच्या, त्यावेळेस आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या नामाचा जप करतो आपण शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर. पण आपण कधी विचार केला नसेल आपल्या जीवनामध्ये की आपण शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणतो, शिव शिव म्हणतो. हे शिव नाव आपल्या मुखामध्ये घेतल्याच्या नंतर जीवनात काय फायदा होतो, शिव नामाचा अर्थ काय, हे आपण कधी जाणून घेतलं नाहीये. शिव नामाचा खूप मोठा जीवनामध्ये फायदा होतो. ऐका, जो व्यक्ती शिव नामाचा उच्चार करतो, जो व्यक्ती शंकराच्या नामाचा उच्चार करतो, त्याच्या जीवनामध्ये त्याचं कल्याण होत असतं. का कल्याण होतं शिवनाम घेतल्याच्या नंतर जीवनामध्ये? का चांगलं होतं शिवनाम घेतल्याच्या नंतर? कारण की शिव शब्दाचा अर्थच होतो कल्याण. शिव शब्दाचा अर्थ काय होतो? कल्याण. जो व्यक्ती शिवनामाचा उच्चार करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं कल्याण होत असतं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही संकट येत नाहीत, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी कोणत्या बाधा येत नाहीत. हा शिव शब्दाचा फायदा आहे जीवनामधील. भगवान शंकराला शिव नाव का ठेवलं असेल, का नाव त्यांचं शिव पडलं असेल, भक्त त्यांना शिव का म्हणत असतील, त्याचं एकमेव कारण असं आहे की भगवान शंकर हे संपूर्ण जगाचं कल्याण करतात, संपूर्ण विश्वाचं कल्याण करतात, म्हणून त्यांना प्रत्येक जण शिव म्हणतो. शिव
कल्याण करतात का नाही भगवान भोले बाबा? अमृत जर कधी निघालं तर दुसऱ्याला प्यायला देतात, आणि विष जर कधी निघालं तर स्वतः प्राशन करतात. आता आपल्या समोर जर विष आणि अमृत दोन जर आपल्या समोर प्याले आणून ठेवले आणि आपल्याला सांगितलं याच्यातलं विष प्या, आपण पितोल का विष? आपण विष नाही पिणार. पण भगवान शंकर ज्या वेळेस त्यांच्या समोर जर आपण नेलं, बाबा हे विष आहे, हे अमृत आहे, हे अमृत जगाचं कल्याण करणार आहे, हे विष जगाला नष्ट करणार आहे, या दोन्हीपैकी तुम्ही काय पिताल? तर भोले बाबा म्हणतील, अमृत जगाचं कल्याण करत असेल ना तर हे जगाकरताच राहू द्या, आणि हे विष जर जगाला त्रास देत असेल, त्रासदायक ठरत असेल, तर हे विष मी पितो. जगाचं कल्याण करण्याचा विचार नेहमी करतात भोले बाबा. आपण कधी दुसऱ्याचं चांगलं करायचा विचार करत नाहीत. माणूस एक असा आहे की तो फक्त एकच विचार करतो की माझं चांगलं कसं होईल, दुसऱ्याचं हो अगर नाही हो, माझं स्वतःचं चांगलं कसं होईल एवढा विचार फक्त माणूस करत असतो. ऐका, आपल्याला जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं तर कधी करू नका, पण कधी दुसऱ्याचं वाईट केलं नाही पाहिजे जीवनामध्ये येऊन. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कधी चांगलं नाही करता आलं तर कधी वाईट करायचं नाही, कधी दुसऱ्याच्या चांगल्या कामात आपण अडथळा आणायचा नाही. असा सुंदर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला जीवनामध्ये येऊन सहकार्य करता आलं तर केलं पाहिजेत, पण कधी अडथळा कधी आणायचा नाही. पण काही काही महाशय असे असतात, चांगलं तर करणं होत नाही त्यांच्याकडून, पण चांगल्या कार्यामध्ये विघ्न आणतात. माणसाला जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी पुण्य नाही करता आलं तरी चालेल, पण पाप करायचं नाही. मी म्हणत नाही की तुम्ही पुण्य करा, फक्त पाप करणं सोडून द्या. पुण्य करायची पण गरज नाही माणसाला, फक्त पाप करणं सोडून द्यायचं. आपल्या हातून होईल तेवढं जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केलं पाहिजेत. भगवान शंकर जे समाधिस्थ बसतात, आपल्याला फोटो पाहायला मिळतो भगवान भोले बाबाचा, प्रतिमा पाहायला मिळते, नेत्र बंद केलेले असतात, शांत मुद्रा असते. भगवान शंकराची शांत मुद्रा असते. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारो भुजगेंद्र हारो, सदा वसंतम हृदयारविंदे, भवम भवामी सहितं नमामि. अतिशय शांत मुद्रा असते भोले बाबांची. शरीर गोरा आहे, दिसायला सुंदर आहेत. डोळे बंद करून काय करतात शंकर भगवान? तुमच्या आमच्यासारखी झोप घेत नाहीत ते. नेत्र बंद करून, नेत्र बंद करून फक्त एकच असतं डोक्यामध्ये, जगाचं कल्याण कसं होईल, दुर्गती ज्या जीवाला प्राप्त झालेली आहे त्या जीवाला सद्गती कशी प्राप्त होईल, याचा विचार भगवान भोले बाबा त्यांच्या जीवनामध्ये करतात.
जगाचं कल्याण कसं होईल याचाच विचार करतात. जग कल्याणाचा ते नेहमी विचार करतात. लोक कल्याणाचा नेहमी भगवान भोले बाबा विचार करतात. म्हणून त्यांना जे भक्त मंडळी आहेत ना त्यांना शिव म्हणतात. शिव शब्दाचा अर्थच असा होतो की पवित्र, जगाचं कल्याण करणारा. असे भगवान शंकर आहेत आणि त्या भोले बाबांचीच हे प्रतिवाङ्मयीन मूर्ती आहे. शिव महापुराण कथा हे आपण श्रवण करण्याकरता या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला आहात. अतिशय गोड कथा आहे. भगवान व्यासजी महाराजांनी या सुंदर ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. शिव महापुराण ग्रंथ आहे, गोड कथा आहे. शिवशंकर शंभू भगवंताची प्रतिवाङ्मयीन मूर्ती आहे. ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जातो शंकराच्या, आपण कधी म्हणत असतो हे शंभो, हे शंकर, हे भोलेनाथ. शंभो आपण म्हणतो. अनेक वेळेला आपल्या मुलाचं नाव आपण शंभो ठेवतो. जो जगाला आनंद देतो ना, जो जगाला आनंद देतो त्याला म्हणायचं शंभू. या जगाला आनंद देणारा जो असेल त्याला म्हणायचं शंभू. मग माणूस जरी असेल तर तो शंकराचं रूप आहे असं समजा. तो जर जगाला आनंद देत असेल तर, आणि तो जर नेहमी दुसऱ्याला दुःख देत असेल, नेहमी दुसऱ्याचं वाईट करत असेल तर त्याला शंभू म्हणता येणार नाही आपल्याला. आता अनेक जणांचे नाव असतील, शंभो नाव असेल, कोणाचं शिव नाव असेल कोणाचं, पण आपण आपल्या नावाप्रमाणे कधी वागत नाहीत. आपण दुसऱ्याला आनंद देत नाहीत. या जगामध्ये येऊन नेहमी आपण दुसऱ्याला आनंद दिला पाहिजेत. नेहमी दुसऱ्याचं चांगलंच केलं पाहिजेत आपण. किती आनंद असला पाहिजे जीवनामध्ये. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. जय हो, टाळी. वा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. जय हो, टाळी. एक. वा. जय हो. वा. जय हो. पाव्यातला सूर जैसा, ओठातुनी ओघळावा. जय हो, टाळी. छाटीला आवाज द्या, छाटीला. हो.
पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. जय हो. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. जय हो. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. जय हो. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हो झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. जय हो. टाळी. क्या बात है. वाह. जय हो. माणसाने स्वतः आनंदी राहिलं पाहिजे आणि जगालाही आनंद दिला पाहिजे. स्वतः आनंदी राहिलं पाहिजे. आनंद कधी प्राप्त होतो माणसाच्या जीवनामध्ये? ज्या वेळेस आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधीतरी भगवान शंकराची भक्ती करतो, कधीतरी एखादं बिल्वपत्र भोले बाबाला वाहतो, त्यावेळेस जीवनामध्ये खरंच आनंद प्राप्त होतो. आनंद आहे परमार्थिक क्षेत्रामध्ये. या ठिकाणचा आनंद असा आहे की आनंदाला दुसरी जोड नाहीये. महादेवाच्या नामामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या इतर कशामध्ये नाहीये. शंकराच्या नामामध्ये जो आनंद आहे तो इतर कशामध्ये नाही. आवाज दिला पाहिजे, शंकराला बोलावलं पाहिजे, देवा आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत अनेक नातेसंबंध आमच्या जीवनामध्ये आले. बापाचं नातं आमच्या जीवनामध्ये आलं, आईचं नातं आमच्या जीवनामध्ये आहे, बहीण आमच्या जीवनामध्ये आली, भाऊ आमच्या जीवनामध्ये आला, पत्नी आमच्या जीवनामध्ये आली. कधीतरी देवाला देखील आपल्या जीवनामध्ये बोलवलं पाहिजे. आपल्याला सर्वात जास्त मदत करणारं जर कोण असेल या जगामध्ये, सर्वात जास्त आपली सहाय्यता करणारं जर कोण असेल
तर ते भगवंत आहे. भगवान शंकरा व्यतिरिक्त दुसरं कोण आपल्याला सहाय्य करणार आहे? याच्या अगोदरही भगवान भोले बाबांनी कित्येक वेळेस या जगातील संकटांना नष्ट करण्याकरता आपल्या जीवाचं रान केलं. आताही कैलाश पर्वताच्या टेकडीवरती बसून भगवान भोले बाबा या जगाचं कल्याण होण्याकरता, जगाचं भलं होण्याकरता सतत ध्यान करतात, चिंतन करतात. त्या शंकराला आपल्या जीवनामध्ये बोलवा. आनंदाला आपल्या पारावार राहणार नाही, आनंदाची कमी पडणार नाही जीवनामध्ये, सुखाची कधी कमी पडणार नाही जीवनामध्ये. कारण त्याच्याशिवाय दुसरं या जगामध्ये तारणारं आपल्याला कोणी नाहीये. भोलेनाथ के सिवा उद्धार नहीं, महादेव के सिवा उद्धार नहीं, मेरे बाबा के सिवा उद्धार नहीं, शंकर के सिवा उद्धार नहीं. शंकराच्या चरणापर्यंत ज्या यमाच्या त्रासापासून सुटायचं असेल, तुम्हाला जे पाप केलेत आपल्या जीवनामध्ये त्या पापापासून सुटायचं असेल, तर भगवान शंकराच्या नामाशिवाय पर्याय नाही मनुष्याला. म्हणून शंकराचं नाम आपण सतत आपल्या मुखामध्ये घेतलं पाहिजे. जा कधीतरी काशी नगरीमध्ये जाऊन पहा, घरादाराचा त्याग करून अनेक महात्मे त्या ठिकाणी भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याकरता तप करतात, भगवान विश्वनाथाची प्राप्ती करण्याकरता तप करतात. कधी जर हिमालयावरती गेलो तर आपण तर जाऊ शकत नाहीत एवढ्या थंडीमध्ये, पण टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळतो हिमालय. मोठमोठे साधू जटा वाढलेले असतात, पडणाऱ्या बर्फामध्ये शंकराची आराधना करतात. वरून बर्फ पडतो, वरून पाऊस पडतो, आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये शंकराची आराधना करतात. कधी ऊन पडलं तर उन्हात बसून शंकराची आराधना करतात. ही शक्ती फक्त भगवान भोले बाबाच्या भक्तामध्ये आहे, इतरा कोणामध्ये नाही. येत्या 6 तारखेला बाबाजी आपले जमिनीमध्ये समाधी घेणार आहेत. काही काळापुरती ती समाधी आहे, जमिनीमध्ये समाधी घेणार आहेत. म्हणजे खड्डा जमिनीमध्ये खणला जाणार, त्याच्यामध्ये बाबाजी बसणार, वरून माती टाकली जाणार. आपण राहू शकतो का जमिनीत? आपल्याला उन्हामध्ये कूलर लागतं, आपल्याला उन्हामध्ये घरी एसी लागते, आपल्याला उन्हामध्ये घरी फॅन लागतो, आपल्याला गरमी सहन होत नाही. पण येत्या 6 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे की या भूगर्भामध्ये, या जमिनीमध्ये 6 तारखेला समाधी घेणार आहेत. आणि ते काय, खड्ड्यामध्ये ते खड्डा उघडा राहणार नाही, वरून माती टाकली जाणार आहे, त्याला झाकून घेतल्या जाणार आहे. असं ही तपश्चर्या भगवान शंकराचे भक्त करू शकतात, इतर कोणी करू शकत नाही. मी अनेक वेळेस बाबाजींची तपश्चर्या करताना पाहिलं, इथे पाहिलं, तिकडे माजलगाव मध्ये कथा झाली त्या ठिकाणी पाहिलं, तिथे पण माझीच कथा होती, शिवमहापुराण कथा. उन्हाळ्यामध्येच होती, मे महिन्यामध्ये होती. आता तर कुठं उन्हाला सुरुवात झाली. याच्यापेक्षाही पुढच्या महिन्यामध्ये जास्त कडक ऊन तापणार आहे. त्या कडक उन्हामध्ये बसून चारी बाजूला अग्नी पेटलेला असायचा, डोक्यावरचा सूर्य तपलेला असायचा, समोर यज्ञ असायचा, आणि त्या यज्ञामध्ये आहुती देत बाबाजी बसायचे. 1-2 तास उन्हामध्ये बसायचे दुपारा. ही साधना फक्त शंकराचे भक्त करू शकतात, शंकराचे भक्त करू शकतात.
एवढी साधना आपल्याला करण्याची काही आवश्यकता नाही, एवढी आपण करूही शकत नाहीत. फक्त शंकराचं नाम आपल्या मुखाला घ्यायचं, एवढी साधना आपण करायची. भगवान संगमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन कधी बेल व्हायचा, कधी पाणी व्हायचं, ही साधना आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. भगवंताला आपल्या जीवनामध्ये आपण बोलवलं पाहिजे. भगवंताला प्रत्येकाला आपण बोलवतो की नाही? बाहेर जर एखादी मुलगी दिलेली असेल, आपण तिला आपण बोलवतो दिवाळीला. मुलगा बाहेर कुठं राहायला गेलेला असेल, त्याला आपण बोलवतो. सर्वांना आपण आपल्या जीवनामध्ये बोलावतो, पण देवाला कधी आपण आपल्या जीवनामध्ये बोलावत नाही. जीवनामध्ये आल्याच्या नंतर देवाला बोलवलं पाहिजे. बोलवायचं का महादेवाला मग इथं? हा, महादेवाला बोलवायचं का? आपण सर्वजण मिळून देवाला बोलूत. तुम्ही माझ्या पाठीमागे भजन म्हणा. भगवान शंकर निश्चित येतील आपल्याला भेटण्याकरता. महादेवा महादेवा, कधी येशील माझ्या घराला. बोला. महादेवा महादेवा, कधी येशील माझ्या घराला. आवाज आला पाहिजे मोठा. कधी येशील माझ्या घराला, कधी येशील माझ्या घरा. महादेवा महादेवा, कधी येशील माझ्या घराला. वा वा, सुंदर. महाराज तुम्हाला उगाच आणलं सोबत, हे होते इथं म्हणायला. मस्त आवाज आहे, छान आहे. आज भगवान भोले बाबाचे भक्त जे काही तप करतात ना, हिमालयामध्ये बसून तप करतात, काट्यावरती झोपून तप करतात, पडत्या पावसामध्ये बसून तप करतात, थंडीमध्ये तप करतात, शंकराला बोलवतात. आणि त्यांचा एकट्याचा फायदा नसतो बरं, त्याच्यामध्ये पूर्ण जगाचा फायदा असतो. संत कधी स्वतःच्या फायद्याकरता काय करत नाहीत, त्याच्या पाठीमागं जगाचं हित लपलेलं असतं. जगाचं हित लपलेलं असतं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत झाले. जगद्गुरु तुकोबराय असतील, गाथा लिहिला तुमच्या आमच्या कल्याणाकरता. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र पावन ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला. हे फक्त त्यांचं नाव मोठं करण्याकरता त्यांनी केलं का? हे संपूर्ण जगाकरता केलं. ऐका, अगदी त्याप्रमाणे हा जो सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह, की बाबाजींच्या माध्यमामधून हा चालू झाला, हा फक्त त्यांच्या पुरता मर्यादित नाही, तर तुमच्या कानावरती 4 संतांचे शब्द पडावेत, समाज भक्ती मार्गाला लागावा, याच्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण आजकाल प्रत्येक माणूस देवाच्या नावापासून दूर जात आहे. आपल्याला सगळं आवडतं, पण देवाचं नाव आवडत नाही. सगळं आवडतं आपल्याला, आवडलं पाहिजे. देवाचं नाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवडलं पाहिजे. तप केलं पाहिजेत भगवंताच्या प्राप्तीकरता. कधी काशी नगरीमध्ये जर जाऊन पाहिलं आपण, तर एवढं तप करतात, एवढे तप करतात ते महापुरुष. बस, त्यांना भूक लागत नाही, त्यांना तहान लागत नाही, ना शरीराची पर्वा असते, ना प्राणाची पर्वा असते. शरीर गेलं तरी चला भगवान भोले बाबाला समर्पित होईल, प्राण गेला तरी चालेल, पण भगवान भोले बाबाची तपश्चर्या सोडायची नाही, भगवान भोले बाबाचं नाव सोडायचं नाही. असे हे भगवान शंकराचे भक्त असतात. आणि त्यांची तपश्चर्या सर्वांपेक्षा वेगळी असते काहीतरी. मग ते कोणी पण करू शकत नाहीत, ते तेच करू शकतात, तेच करू शकतात. ऐका, काशी नगरीमध्ये
एक साधू विश्वनाथाची प्राप्ती करण्याकरता तप करत होता. तप किती केलं पाहिजे देवाच्या प्राप्ती करता ते सांगतोय. तसं आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करणार, पण किती केलं पाहिजे ते सांगतो. काशी नगरीमध्ये विश्वनाथाच्या प्राप्ती करता एक साधू गंगामयेच्या तीरावरती बसून तप करत होता. काशीला कधी गेला असताल तुम्ही, पाहिलं असेल काशी. काशीला कोण कोण गेलं इथलं? मग ज्या अर्थी तुम्ही काशीला गेलात त्या अर्थी तुमची काशी झाली. काशीला गेल्याच्या नंतर सुंदर गंगामय आपल्याला पाहायला मिळते. काशीला गेल्याच्या नंतर आपल्याला एक घाट पाहायला मिळतो. त्या घाटावरती 24 तास मृतदेह जळत असतात. 24 तास. आणि त्या मृत शरीराची राख भगवान विश्वनाथाच्या पूजेकरता नेल्या जाते सकाळी. तो महाभाग्यवान आहे की ज्याची राख विश्वनाथा करता जाते. विश्वनाथा करता जाते. एक साधू त्या ठिकाणी तप करण्याकरता आला. शमशान घाटावरती बसला. त्याला हरिश्चंद्र घाट असेही म्हणतात. अगोदर त्या ठिकाणी हरिश्चंद्र महाराजांनी मृत प्रेतांना जाळण्याचं काम केलेलं आहे, म्हणून त्याला हरिश्चंद्र घाट असे म्हणतात. त्या घाटावरती बसून एक साधू तप करायला लागला, शंकराची आराधना करायला लागला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताला आळवायला लागला. भोले बाबा कधी दर्शन देताल मला, कधी दर्शन देताल, कधी दर्शन देताल. हे विश्वनाथा, हा मनुष्य जन्म एकदाच मिळत असतो. काहीतरी पुण्य असेल माझं की मला हा पवित्र पावन मनुष्य देह मिळाला आहे. आणि या देहात येऊन जर शंकरा मला तुझी प्राप्ती झाली नाही ना, तर हे माझं जीवन निरर्थक आहे. हा जन्म माझा व्यर्थ वायाला जाईल. भोले बाबा, व्यर्थ वायाला जाईल. म्हणून मी आज या घाटावरती बसून तुमची आराधना करतोय. एकच इच्छा आहे माझ्या जीवनामध्ये, ज्या वेळेस तुम्ही प्रगट होताल ना माझ्या समोर भोले बाबा, त्यावेळेस तुम्हाला मी धन मागणार नाही, संपत्ती मागणार नाही, मुलं बाळ मागणार नाही, तुम्हाला संसारातलं काहीच मागणार नाही भोले बाबा. फक्त एकच की मला तुमचं दर्शन घ्यायचं, एवढीच इच्छा माझी आहे. मला दर्शन द्या भोले बाबा, मला दर्शन द्या. काशीच्या घाटावरती बसून तो महात्मा विश्वनाथाच्या प्राप्ती करता रडायला लागला. नेत्रातून अश्रू व्हायला लागल्या. कधी दर्शन देशील देवा, कधी दर्शन देशील. देवा करता साधू रडत होता. जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंता करता रडलं पाहिजेत कधीतरी. ज्याप्रमाणे आपण संसाराकरता अश्रू ढाळतो, संसाराकरता आपण रडतो, अगदी त्याप्रमाणे कधीतरी शंकरा करता रडलं पाहिजेत आपण. कधी भेट देशील देवा, कधी भेट देशील देवा. म्हटलं पाहिजे देवाला, या जगामध्ये तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे रे देवा. देवा तू जर मला दूर लोटलं तर मला जवळ धरणार या जगामध्ये कोण आहे दुसरं. ज्याला देवानं दूर लोटलं त्याला कोणी जवळ धरू शकत नाही. म्हणून देवाला आपण आपलंसं केलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे, देवा तू माझा आहेस, माझ्या जीवनामध्ये ये. देवा करता रडलं पाहिजेत. ज्या वेळेस आपण देवा करता रडतो ना, त्यावेळेस देव आपल्या अश्रूची किंमत करत असतो. मंदिरामध्ये जा तुम्ही, संगमेश्वराच्या गेट बंद करून मधात रडत बसा देवाच्या समोर.
अश्रू ढाळा देवासमोर. देवा, आतापर्यंत तू अनेकांना भेटी दिल्यास, अनेकांना दर्शन दिलंस, अनेक भक्तांचे तू काम केलेस देवा, मला भेट देशील का देवा? असं म्हणा कधीतरी मंदिरामध्ये जाऊन देवाच्या. देव निश्चित भेट देईल आपल्याला, निश्चित. देवाच्या प्राप्तीकरता आपल्या नेत्रातून निघणाऱ्या प्रत्येक अश्रूची देव किंमत करत असतो, प्रत्येक अश्रूची. आणि संसाराकरता जर आपण रडलो, आपल्या अश्रूची किंमत करणार कोणी नाही. सर्वसामान्य नाशिवंत समोर जर आपण रडत बसलो, आपल्या अश्रूची किंमत करत नाहीत. तुम्ही पहा, एखाद्या व्यक्तीसमोर जा, तुम्ही तुमचं दुःख मांडा, एखाद्या माणसाला तुमच्या जीवनातलं दुःख सांगा तुम्ही, माणसं ऐकून घेतात पण दुःखातून सोडवत नाहीत. कधी एखादं संकट येऊ दे आपल्या जीवनामध्ये, एखादा साधूच्या हृदयाचा असेल, साधूच्या बुद्धीचा असेल, तो मदत करेल. पण शक्यतो साधूच्या बुद्धीचा, साधूच्या हृदयाचा माणूस आपल्याला या जगात जास्त करून पाहायला मिळत नाही. जे गुण आतापर्यंत मी साधूमध्ये पाहिले ना, तुम्हाला खरं सांगतो, एका साधूमध्ये जे गुण मी आतापर्यंत पाहिले, ते मला आपल्या भगवान बाबाजींमध्ये मला ते गुण पाहायला मिळाले. म्हणजे कोणाची पण स्तुती करत नाही मी, वास्तविकता सांगतो तुम्हाला. मी कथेतून कधी स्तुती करत नाही कोणाची, कीर्तनातून कधी स्तुती करत नाही, पण जे वास्तविक आहे ते सांगायला काही अडचण नसते. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, काट्या कोपाट्यामध्ये शंकराचे मंदिर, भगवान भोले बाबाच्या पिंडी होत्या काट्या कोपाट्यामध्ये, जिथं गावचे गटार वाहत जात होते, अशा ठिकाणी बाबांनी, आपल्या भगवान बाबांनी तिथे येणारे ते गटार बंद केले, काट्या कोपाट्यातल्या भगवान भोले बाबांना मुक्त केलं आणि भव्य दिव्य शंकराचे मंदिर अनेक ठिकाणी बांधले, अनेक ठिकाणी. प्रत्येक गावामध्ये अनेक ठिकाणी मंदिर बांधले. पण काही लोकांना वाटतं, काय लावलं यांनी, गावात येऊन बसलेत, मंदिर बांधा म्हणालेत, मंदिर बांधा म्हणालेत. त्यांचा काय स्वार्थ आहे? अहो, गावात शंकराचं मंदिर होणं म्हणजे आपल्याकडे चांगलं आहे. साधूच्या हृदयाचा जो माणूस असतो ना, त्याच्या समोरच आपण आपलं दुःख प्रगट केलं पाहिजे. दोन व्यक्तीकडे जीवनामध्ये दुःख तुम्ही सांगा, एक संताकडे तुम्ही दुःख सांगा आणि दुसरं भगवंताकडे दुःख सांगा. दुसऱ्याकडे, सर्वसामान्य माणसाकडे दुःख नका सांगू. सर्वसामान्य माणसासमोर कधी रडत बसू नका, कारण आपल्या अश्रूची किंमत ते करणारे नाहीत. मी पाहिलं, अनेक जण आपल्या जीवनातले दुःख घेऊन बाबांकडे येतात, अनेक समस्या घेऊन बाबांकडे येतात, त्या समस्या बाबा सोडवतात. आणि ह्या त्यांच्याकडून सुटल्या जातात. का सुटल्या जातात? कारण त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे, ती शक्ती इतरा कोणाची नसून ती भगवान संगमेश्वराची शक्ती आहे. म्हणून हे सर्व सिद्ध होतं, भगवान संगमेश्वराची. रडलं पाहिजे देवा करता, आवाज दिला पाहिजे देवाला. कब आवोगे कब आओगे, कब आओगे भोले, कब आओगे, जिस्म से जान जुदा होगी क्या तब आओगे. रो रो नैन गवाए भोलेनाथ नावे, रो रो नैन गवाए भोलेनाथ नावे. भोलेनाथ नावे, भोलेनाथ नाए, नाथ नाए भोलेनाथ. रो रो
नैन गवाए भोलेनाथ नावे। काशी नगरीमध्ये बसून साधू भगवान शंकरा करता रडतात, भगवान शंकरा करता। दुःख देवाला सांगा, रडा देवा करता। ऐका, त्या घाटावरती बसून साधू रडायला लागला। काय परिस्थिती असेल त्या काळची। आता तरी घाटाचं बांधकाम हे झालेलं आहे। ऐका, जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी घाटाचं बांधकाम नव्हतं, काही नव्हतं। गंगा मैया प्रचंड वाहत होती, प्रचंड वाहत होती गंगा मैया। या काठाची त्या काठाला तुडुंब भरलेली असायची, पाणी व्हायचं। अशा गंगेच्या तीरावरती बसून शंकराची आराधना साधू करत होते। आराधना तरी किती वेळ करणार? जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शरीर धष्टपुष्ट आहे, तोपर्यंत आपण देवाचं नाव घेऊ शकू। नाव घेतो। इथं मी कथा करतोय, कथेचा वेळ 3 तासाचा आहे। जास्त करायला लावली 4 तास करल, त्याच्याही पेक्षा झालं अजून एखादा तास आगाव करल, पण त्याच्या पुढे मी बोलू शकल का इथं बसून? नाही बोलू शकणार। साधू महात्म्याची तपश्चर्या ही 2 किंवा 3 तासापुरती मर्यादित नसते। अखंड तपश्चर्येमध्ये त्यांचं जीवन असतं, अखंड तपश्चर्या असते त्यांच्या जीवनामध्ये। घाटावरती बसून काशीच्या साधू तप करायला लागला। ऐका, नेत्र रडून रडून डोळ्यातले अश्रू सुकले गेले। हातामध्ये जी जपमाळा होती साधूच्या, ती जपमाळा शंकराचं नाम घेत घेत एवढी जपमाळा ती फिरल्या गेली हातामध्ये, एवढी फिरल्या गेली, तिचे मणी सुद्धा ठिसूर होऊन फुटायला लागले। टूट गए माला के मोती, टूट गए माला के मोती, चली गई नैनन की ज्योति, टूट गए माला के मोती, टूट गए माला के मोती, चली गई नैनन की ज्योति। नेत्रातून दिसायला बंद झालं साधूला, जपमाळीचे मणी तुटून गेले, संपूर्ण शरीर आशक्त झालं। मी तुम्हाला सांगितलं, शंकराचे भक्तच असे असतात की तप करत असताना भुकेची पर्वा करत नाहीत, पाणी पिण्याची पर्वा करत नाहीत, कशाची पर्वा करत नाहीत। संपूर्ण शरीरातलं पाणी तत्व संपुष्टामध्ये आलं, जल तत्व संपुष्टामध्ये आलं। श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली, पण निश्चय होता साधूचा, जोपर्यंत भगवान विश्वनाथाचं दर्शन होत नाही ना, तोपर्यंत तप सोडायचं नाही, तप सोडायचं नाही। ऊन पडायला लागलं। कडक उन्हामध्ये वेदना व्हायला लागल्या शरीराला। साधू महाराज तप करायला लागले, पण एवढं तप करून करून झालं काय? ऐका, साधूचं बलाढ्य दिसणारं शरीर अतिशय क्रूस झालं आणि शरीरामध्ये आशक्तपणा निर्माण झाला आणि धडाम दिशी पृथ्वीवरती शरीर पडलं। खाली शरीर पडलं तरी पण शंकराचं नाव मुखामध्ये होतं, एक सारखं शंकराचं नाव मुखामध्ये होतं। एवढं क्रूस झालं शरीर, एवढं क्रूस झालं। आकाशात उडणाऱ्या कावळ्यांनी शरीर पाहिलं, आकाशात उडणाऱ्या गिधडांनी शरीर पाहिलं साधूचं, आणि त्यांना वाटलं अरे कुणीतरी मृत शरीर या ठिकाणी आणून टाकलेलं आहे, कुणीतरी मृत पडलेला माणूस आहे या ठिकाणी,
कारण दिसायला तसं दिसत होतं साधूचं शरीर, तप करून संपूर्ण प्राण शरीरातला निघून गेला होता. आकाशात उडणारे कावळे गिधडं खाली उतरले आणि त्यांनी ठरवलं की आता या शरीराला आपण खायचं आणि आपली भूक आपण शांत करायची. टोचे मारायला लागले. कावळा पायाला चोच मारायचा, पोटाला चोच मारायचा, गालाला चोच मारायचा, संपूर्ण शरीराला चोच मारायची. असं करत करत शरीराचं मांस खायला लागले. काही पक्षी हाताचं मांस खायचे, काही पायाचं मांस खायचे, कोणी गालाचं मांस खायचं. पण साधूनं त्यांना थोडा पण विरोध केला नाही. खा म्हटला, खा. नाशिवंत देह आहे. देह गेल्याच्या नंतर कुठे कोणाच्या कामाला येतो. गावाकडे जर मी गेलो, गावाकडे जर माझी मृत्यू झाली असती, घरच्या लोकांनी मला स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळून टाकलं असतं, राख झाली असती शरीराची, हे शरीर थोडंच तुमच्या कामी आलं असतं. पण आज या काशी नगरीमध्ये मला मृत्यू प्राप्त होतोय ना, तुम्ही मला खातायत ना, खा. हे शरीर कधीतरी तुमच्या कामी आले. एक कावळा आला, साधूच्या डोळ्याला टोचण्या मारायला लागला. त्यावेळेस साधू म्हटले, अरे बाबा, हे कागा, माझं संपूर्ण शरीर खाऊन टाक, संपूर्ण शरीराचं मांस खाऊन टाक. मी तुला विरोध करत नाही, तुला काहीच म्हणत नाही, तुला मारत नाही. पण माझ्या 2 नेत्राला इजा होऊ देऊ नकोस, माझे नेत्र खाऊ नकोस, माझे डोळे फोडू नकोस. एक कावळा म्हटला, असं का म्हणता साधू? अहो, तुमचं संपूर्ण शरीर आतापर्यंत खाऊन टाकलं आम्ही, आता राहिलेच काय तुमचे? थोडं मांस राहिले शरीरामध्ये, तुमचे 2 डोळे राहिलेत, खाऊन टाकू द्या ते पण आम्हाला. साधू म्हटले, डोळे खाऊ नका. का खाऊ नका? काहीतरी कारण असेल ना त्याचं. तुमच्या हाताचं मांस खाल्लं साधू महाराज आम्ही, तुमच्या पायाचं मांस खाल्लं आम्ही, गालाचं मांस खाल्लं, तुम्ही आम्हाला कुठंच विरोध केला नाही. तुमच्या डोळ्याचं मांस खाण्याकरता आम्ही पुढे आलो, का विरोध करता आम्हाला? त्यावेळेस साधूनं काय उत्तर दिलं ऐका. साधू महाराज म्हटले, कागा सब तण खाइयो, कागा सब तण खाइयो, चुन चुन खाइयो मांस, लेकिन 2 नैना मत खाइयो, मोहे भोले दर्शन की आस. माझ्या या 2 नेत्रानं मला शंकराचं दर्शन घ्यायचंय. आतापर्यंत मी जी तपश्चर्या केली ना, विश्वनाथाचं दर्शन घेण्याकरता तपश्चर्या केली, म्हणून माझे 2 नेत्र खाऊ नका, संपूर्ण शरीर खाऊन टाका, विरोध करत नाही, 2 नेत्र खाऊ नका. किती कडक तपश्चर्या केली असेल त्या साधूनं. साधूची तपश्चर्या ज्यावेळेस माझ्या भोले बाबांनी पाहिली ना, अक्षरशः भगवान विश्वनाथ रडायला लागले. देवानं देखील रडावं असं जीवन एका साधूचं असतं. देवानं रडावं असं जीवन एका साधूचं असतं. पण आपलं जीवन असं असतं, आपण गेल्याच्या नंतर साधा आपल्या घरचे पण रडत नाहीत, काय काय रडत असतील, पण काय काय ठिकाणी घरचे पण रडत नाहीत. एवढं आपलं वाईट जीवन असतं. जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे माणसानं. ऐका, तुम्ही गेल्याच्या नंतर हा बीड जिल्हा नाही रडला तरी चालतं, तालुका नाही रडला तरी चालतं, गाव नाही रडलं तरी चालतं, कमीत कमी घरच्यांना तरी दुःख वाटलं पाहिजेत, मनातून दुःख वाटलं पाहिजेत की हे आपल्याला सोडून गेले. पण काही काही माणसं अशी वागतात की घरचे वाट पाहतात, हे गिराईक केव्हा निघून जातं, हे गिराईक कधी निघून जातं. ऐका,
ज्या वेळेस आपण या पृथ्वी तलावरती आलोत ना, येत असताना प्रत्येक जण रडत आलेला आहे. प्रत्येक जण इथं बसलेला प्रत्येक जण या ठिकाणी येत असताना रडतच आलेला आहे. पण जात असताना आपल्याला रडत नाही जायचं. जात असताना प्रत्येकानं हसत गेलं पाहिजेत. संत कबीरदासजी महाराज म्हणतात, कबीरा जब हो पैदा हुए, कबीरा जब हो पैदा हुए, हम रोए जगहा से, ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोए. आपण या मृत्यू लोकाला सोडून जात असताना आपल्या विरहामध्ये संपूर्ण जग रडलं पाहिजे, असं आपलं जीवन असलं पाहिजे. साधू महात्मे ज्या वेळेस सोडून जातात त्यावेळेस संपूर्ण जग रडतं त्यांच्या विरहामध्ये. या भारत मातेकरता अनेक जण शहीद झाले, अनेक जण शहीद झाले. ते गेले, पण आपण आता पण रडतो का नाही? कधी जर आठवण त्यांची आली तर आता पण आपण रडतो. ऐका, जो व्यक्ती मनोभावे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचतो, जो व्यक्ती मनोभावे तुकोबरायांचा गाथा वाचतो, त्या व्यक्तीला ज्या वेळेस तुकोबरायांची आठवण त्याच्या मनामध्ये येते ना, त्यावेळेस त्याला वाटतं तुकोबराय आता असते तर किती चांगलं झालं असतं, माझे ज्ञानोबराया आत्ता असते तर किती चांगलं झालं असतं, किती चांगलं झालं असतं या जगामध्ये. जेवढे काही महापुरुष या भारतामध्ये झाले ते आता असते तर किती चांगलं झालं असतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेवजी आता असते तर किती चांगलं झालं असतं. या पृथ्वी तलावर जो अधर्म आहे तो अधर्म झाला नसता. जे भ्रष्टाचार वाढतात ते भ्रष्टाचार झाले नसते. जो खरा त्यांचा चाहता आहे त्याला आता पण दुःख वाटतं, आता पण दुःख वाटतं. जीवनामध्ये असं जीवन जगलं पाहिजेत की आपण गेल्याच्या नंतर आपल्या जाण्यानं कुणाला तरी दुःख झालं पाहिजेत, आपल्या जाण्यानं. मग चांगलं जीवन जगणं म्हणजे नेमकं काय करायचं? चांगलं जीवन जगणं म्हणजे चांगले कपडे घालायची, इस्त्री करायची, पावडर लावायचं, सेंट मारायचा, हे चांगलं जीवन जगणं याला नाही म्हणता येणार. जीवन चांगलं जगणं म्हणजे काय? ऐका, घरच्या आई वडिलांची सेवा करणं म्हणजे चांगलं जीवन आहे, जीवन चांगलं जगणं आहे. कधी कुणाला वाईट शब्द न बोलणं हे चांगलं जीवन आहे. भगवान भोलेनाथांची भक्ती आपल्या जीवनामध्ये करणं हे चांगलं जीवन आहे, हे चांगलं जीवन आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर शंकराची भक्ती करा. भोले बाबांना कधी आपल्या हृदयामधून बाजूला जाऊ देऊ नका. कधी आपल्या डोक्यातून शंकराला बाजूला जाऊ देऊ नका. ऐका, भोले बाबांना आपण बोलावलं पाहिजे. आपलं जे घर आहे, आपण ज्या मकानामध्ये राहतो त्या ठिकाणी आपण शंकराला बोलवलं पाहिजे. आवाज दिला पाहिजे भोले बाबांना. तुम आना भोले बाबा, तुम आना भोले बाबा, मेरे मकान में तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. जय हो. दग्ग्याला आवाज येतो. टाळी.
तुम आना भोले बाबा, तुम आना भोले बाबा, मेरे मकान में तेरा डमरू, तेरा डमरू, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे। जय हो। टाळी, डग्ग्याला आवाज द्या. क्या बात है, वाह. भोलेनाथ भगवान की जय हो. उतरलं का ते? कमी झालं थोडं ते स्वर कमी झाला त्याचा. जय हो. टाळी. ज्या वेळेस शंकराला आपण बोलवतो ना, त्यावेळेस भोले बाबाला म्हणायचे एकटे येऊ नका, पार्वती मातेला देखील तुमच्या सोबत घेऊन या. तुम पार्वती को लाना, संग गौराजी को लाना. तुम पार्वती को लाना, संग गौराजी को लाना, मेरे मकान में तेरा डमरू, तेरा डमरू, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. बेस बेस वाढवा थोडा बेस. जय हो. टाळी. क्या बात है, वाह. जय हो. वाह. हो तुम राम जी को लाना, संग सीता जी को लाना. तुम राम जी को लाना, संग सीता जी को लाना. तुम राम जी को लाना, संग सीता जी को लाना, मेरे मकान में तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में, तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. वाह. जय हो. वाह. भोलेनाथ भगवान की जय, शिव महापुराण की जय, संगमेश्वर भगवान की जय. तुम आना भोले बाबा, मेरे मकान में
तेरा डमरू डम डम बाजे सारे जहान में. भगवंताला आपल्या घरी आपण बोलावलं पाहिजेत. ऐका, आणि ज्या घरी शंकराचं वास्तव्य होतं ना, त्या घरावरती कधी दुःख येत नाही, कधी संकट येत नाही, त्या घरामध्ये कधी आनंदाची कमी राहत नाही. कारण भगवान शंकर हे आनंद स्वरूप देवता आहेत. भगवंताला आपण शंभो नावानं हाक मारतो. शंभो, हे शंभो, शंभो, शंभो शिवशंकर आपण म्हणतो. शंभो शब्दाचा अर्थच असा आहे की आनंद देणारा. जो आनंद देणारा आहे त्याला म्हणायचं शंभो. असे भगवान भोले बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद देणारे आहेत. सर्वांचं कल्याण करणारे आहेत शंकर भगवान. आणि सर्वात भगवान विष्णूची प्रिय देवता जर कोणती असेल ना, तर भगवान भोले बाबा आहेत. भगवान विष्णू, प्रभू रामचंद्रजीला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर माझ्या शंकराचं नाम आवडतं. शंकराचं नाम. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. रामजी सदाशिवाची भक्ती करतात. ऐका, ज्या वेळेस समुद्राच्या काठावरती गेले त्यावेळेस सर्वात अगोदर पूल बांधायच्या अगोदर केलं काय? रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. भगवान शंकर एक अशी देवता आहेत की प्रत्येक देवी देवता भगवान भोले बाबाची भक्ती करतात. प्रत्येक देवी देवता. आणि सुंदर आहेत भगवान शंकर. भगवंताचं नाम सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम. जय हो, टाळी हो. सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम. हो राम अवध में राम अवध में काशी में शिव कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको. दया करो प्रभु देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणों. सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम. त्याला आवाज द्या थोडा त्याला. जय हो, टाळी. क्या बात है, वाह वाह लीलेश्वर महाराज.
वा. हो. सत्यं शिवं सुंदरं हा. सत्यं शिवं सुंदरम. भगवान शिवजी सत्य आहेत, भगवान शिवजी सुंदर आहेत. भगवान शंकरजी सुंदर आहेत, पण त्यांची सुंदरता आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही त्यांची सुंदरता? कारण की अंगावरती राख लावलेली असते, शृंगार केलेला नसतो व्यवस्थित. म्हणून भोले बाबा आपल्याला दिसायला जरी सुंदर दिसत नसतील, पण अतिशय सर्वात सुंदर देवता जर कोणती असेल दिसायला, तर भगवान शंकर आहेत, सर्वात सुंदर आहेत. आपण शृंगार करतो सुंदर दिसण्याकरता. कशा करता शृंगार करतो आपण? मेकअप कशा करता करतो आपण? चांगलं दिसण्याकरता, आपण सुंदर दिसण्याकरता आपण शृंगार करतो. पण भगवान विश्वनाथाचा शृंगार हा विश्वनाथाची सुंदरता झाकण्याकरता केला जातो. सुंदरता झाकण्याकरता केला जातो. म्हणजे मेकअप करायचं कामच नाही देवाला, एवढा देव सुंदर आहे. ऐका, आणि आपण कोणाचे अंश आहोत? आपण देवाचे अंश आहोत. मग त्याचे अंश आपण म्हणलेच नंतर आपण देखील सुंदरच आहोत. पण आपल्याला मेकअप केल्याशिवाय आपण कुठं घराच्या बाहेर निघत नाहीत. मेकअप केल्याशिवाय आपण कुठं लग्नाला जात नाहीत. मेकअप केल्याशिवाय आपण कुठं वाढदिवसाला जात नाहीत, आहे ना. मेकअप केल्याशिवाय आपण कुठं कंदुरीला जात नाहीत. कंदुरीला जाता का तुम्ही? कंदुरी होती का नाही इकडे? बाबा कंदुरी होती का? कंदुरी होतात का नाही इकडं? ऐकू येत नाही वाटतं बाबाला. कंदुरी होतात बाबा? मग कशामुळे करता कंदुरी? कंदुरी करण्याचं काय कारण आहे? काय फायदा आहे कंदुरीपासून आपला? कंदुरी करण्याचा काहीच फायदा नाही ना आपला. आतापर्यंत कंदुरी केल्याच्या नंतर काय फायदा झाला असं कोणी म्हटलं तुम्हाला? उलट नुकसान होतं कंदुरी केल्याच्या नंतर, फायदा काय होत नाही त्याच्यातून. एक जण म्हटला, महाराज नवस करावा लागतो देवाला, लग्न होईना गेल्याच्या नंतर कंदुरी करावं लागते, नवस करावा लागतो, लग्न होतो. लग्न झाल्याच्या नंतर मुलं बाळ जर होत नसतील तर ते होण्याकरता कंदुरी करावं लागते. बरेच जण कंदुरी करतात, नवस करतात देवाला. ऐका, जिथं कंदुरी होते तो देवच नाही. ज्याच्या समोर कंदुरी होते तो देवच नाही. कारण इथं कुठं लिस्ट मध्ये नावच नाही त्याचं. देवांची जी लिस्ट आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलेली आहे, जी शिवमहापुराणामध्ये देवांची लिस्ट सांगितलेली, त्याच्यात कुठं नावच नाही ना. मग याच्यामध्ये जर कुठं त्या देवाचा उल्लेख नाही, याच्यामध्ये कंदुरीचा उल्लेख नाही, मग कंदुरी का करतो आपण? काय कारण असेल कंदुरीचं? काहीच कारण नाही. जुने लोक करतात म्हणून आपण करतोय. पण ती प्रथा मोडून टाकायला पाहिजे कंदुरीची. आम्ही बऱ्याच कंदुऱ्या बंद केल्या. लिलेश्वर महाराज तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या इकडले दर्गे बरेच बंद केले. दर्ग्याने आमच्या इकडे कंदुऱ्या व्हायच्या बंद केल्या आमच्या गावातल्या. आम्ही आपल्याकडे जर होत असतील तर बंद करून टाका, करू नका. नवस जर करायचा असेल तर नवस कशा पद्धतीचा नवस करायचा तुम्हाला सांगतो, ऐका. नवस कधी कोंबडं कापील असा नवस करायचा नाही. देवासमोर कधी आपण बकरं कापूत असा नवस करायचा नाही. नवस करा अशा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. देवा मला मुलगा हो दे,
मला जर मुलगा झाला तर या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मी फार मोठी अन्नदानाची पंगत देईल, असा नवस करा. देवा मला जर मुलगा झाला, म्हणजे संसारातले लोक हेच मागतात म्हणून ते सांगाल तुम्हाला. देवा मला जर मुलगा झाला, या ठिकाणी गोड असं संस्थान आहे, या ठिकाणी काही मदत करेल, असे नवस करा. आपण आईच्या पोटात असताना नवस केला होता देवाला, पण आपण तोच आज पूर्ण केला नाही. निघालो दुसरे नवस कराय आपण देवाकडे. तोच नवस आपण पूर्ण केला नाही आतापर्यंत. आपण आईच्या गर्भामध्ये असताना प्रत्येकानं देवाकडे नवस केला होता. काय नवस केला होता? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्री आणि दिवस पांडुरंगा, रात्री आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस. असा नवस केला आपण. काय नवस केला तर? देवा मला या दुःखातून एकदा मला सोडव, या दुःखातून मला एकदा मुक्त कर. प्रत्येक जीव आईच्या गर्भात असताना देवाकडे नवस करतो. काय नवस करतो? देवा मी ज्या वेळेस जन्माला येईल ना या पृथ्वीवरती, त्यावेळेस रात्रंदिवस मी तुझं नाव घेईल, रात्रंदिवस तुझं नाव घेईल. मग आपण खरंच सांगा, आपण जो नवस आईच्या गर्भामध्ये असताना केला होता देवाकडे, तो आपण पूर्ण केला का आतापर्यंत? नाही केला. आपण कुठं देवाचं नाव घेतो? आपल्याला देवाचं नाव कधी सुचतं? ज्यावेळेस एखादा सण येतो, ज्यावेळेस एखादा उत्सव येतो, ज्यावेळेस सप्ताह येतो, त्यावेळेस आपल्याला देवाचं नाव सुचतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला देवाचं नाव सुचत नाही. असा नवस आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आपण प्रत्येक देवाकडे. आणि तुम्ही जर देवाकडे जाऊन हे नवस करत असताल, देवा मी कंदुरी करील, देवा मी कोंबडे कापल, देवा मी बकरे कापल, असा नवस जर आपण देवासमोर केला तर तो नवस देवाला मान्य होणार नाहीये. आणि तुम्ही ज्याच्यामुळे तो नवस केलाय ती इच्छा पण तुमची पूर्ण होणार नाही. वाढदिवस आला, बरेच जण पशुपक्ष्यांचा बळी देतात. काही जावळं काढायचे असतील लेकराचे, बरेच जण कुठं जावळं काढतात, जिथं कुठं जाऊन काढत असतील तिथं जाऊन जावळं काढताना ते कंदुरी केल्याशिवाय त्यांना जमतच नाही. एकानं जर बंद केली ना, सगळे बंद करतात. आणि बंद करा, कारण त्याच्यामध्ये आपला काही फायदा नाही आपल्या जीवनामध्ये त्याचा. एक लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात आम्ही कंदुरी करत नाहीत महाराज, पण आम्ही काय करतो, नुसतं जातो कंदुरीला. आता तुम्ही चाललात म्हणूनच ते कंदुरी करायला, तुम्ही नाही गेलो ते करणार आहे कंदुरी? हा, कंदुरीमध्ये जेवढं पाप कंदुरी करणारा लागतं ना, तेवढंच पाप तिथं जेवायला जाणाऱ्याला लागतं. जेवण करायला जे जातात ना त्यांना तेवढंच पाप लागतं. ज्या माणसानं तिथं सरपण आणून दिलं, भाजीपाला आणून दिला, त्याला तेवढंच पाप लागतं. ज्यानं मसाला आणून दिला भाजी बनवायला, त्याला तेवढंच पाप लागतं. भाजीचा मसाला ज्यानं आणून दिला त्याला तेवढंच पाप लागतं. ज्यानं झाडून काढली जागा बसायची तिथं, त्याला तेवढंच पाप लागतं. ज्या तिथं चपात्या करायला गेल्या त्यांना तेवढंच पाप लागतं. बरं आहे का नाही? तर बऱ्याच मावश्या असं म्हणतात, महाराज आम्ही खात नाहीत, काय नाहीत, काय साधं खातो तर आम्ही 2 जागेवर केलेलं असतं. ज्यांना भारीचं लागतं त्यांच्याकरता भारीचं असतं, जे साधं खातात त्यांच्याकरता साधं असतं. ऐका, एक तर त्या ठिकाणी जाणंच पाप आहे. तिथं तुम्ही साधं खाल्लं काय आणि मांस खाल्लं काय, एकच पाप आहे, एकच पाप आहे. म्हणून कधी जीवनामध्ये आल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पाप करू नका.
नवस करा शंकराच्या दरबारामध्ये जाऊन. देवाकडे मागा, काय मागायचं तर देव आपली इच्छा पूर्ण करतो. पण आपण जर इतर कोण्या देवाकडे जाऊन जर आपण आपली इच्छा प्रगट करत असतो तर ती आपली इच्छा पूर्ण होणार नाही. तुमचं नुकसानच नुकसान आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही? बकरे विकत घ्या त्याला पैसे लागतात, मसाला विकत घ्या त्याला पैसे लागतात, वाहन करून तिथपर्यंत जा त्याला पैसे लागतात, सगळे पैसे लागतात, पण त्याच्यातून फायदा काहीच होत नाही. पण शंकराच्या दरबारामध्ये बसून तुम्ही 5 मिनिटं जरी मनोभावे शंकराची आराधना केली, साधना केली ना, तर भगवान भोले बाबा या जगामध्ये आतापर्यंत तुम्हाला कोणी दिलं नसेल ते भगवान शंकर तुम्हाला देऊन जातील. असं म्हणतात, ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है. छपराचे घर असतील इकडे काही, एवढं देतो की आपण मोजू शकत नाहीत, आपण मोजू शकत नाही. देवानं दिलेलं नाही मोजता येत. म्हणून मागायचं असेल तर देवाकडे मागा, शंकराकडे मागा. कधी कोण्या इतरा देवाकडे जाऊन कधी काय मागू नका. शिवमहापुराण सांगते, भक्ती जर करायची असेल तर भगवान भोले बाबांसारख्या देवतेची भक्ती करा. कारण आपण जे आता बनवलेले देव आहेत ना, ते आपला काय फायदा करून देणार नाहीत. जे देव पुरातन आहेत तेच आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं करणार आहेत. ज्या देवाचा उल्लेख पुराणामध्ये आलेला आहे तेच देवता आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं करणार आहेत. पुराणामध्ये शंकरजीचा उल्लेख आला, पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख आलेला आहे, पुराणामध्ये आपल्या देवी देवतांचा उल्लेख आलेला आहे. एवढे देव आपण सोडून देतो आणि नको त्या देवाच्या मागे लागतो. बरं, त्यांची भक्ती करायची करा, पण तिथं जाऊन फक्त कोण्या पशुपक्ष्यांचा बळी देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. कारण फार मोठं पाप आहे, फार मोठं पाप आहे. विचार करा, ज्याप्रमाणे आपण एखाद्या पशुपक्ष्याला मारतो, एखाद्या कोंबड्याला कापतो, अगदी त्याप्रमाणे आपल्याला जर कोणी मारलं तर आपल्याला कसं वाटेल? हा, कोई तुझको काटेगा तो कैसा तुझे लगेगा, कोई तुझको काटेगा तो कैसा तुझे लगेगा, तुझको जलते अंगारों पर जब कोई सेकेगा, तेरी चीखे सुनने वाला जब कोई ना होगा, तब तुझको वो बेजुबाओं का तजुर्बा होगा. आपण गाईला मारतो, पशुपक्ष्याला मारतो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी पशुपक्ष्यांचा वध देवाच्या समोर केला नाही पाहिजेत. आपल्याला एवढाच जर आपल्याला उल्हास असेल, रावण भगवान शंकराचा भक्त होता. एक कमळ, एक फूल पिंडीवरती वाहण्याकरता कमी पडलं होतं. त्याचा नियम होता 108 का 1000 अशी फुलं तो रोज वाहत होता शंकरजीला. आणि एक दिवस एक फूल कमी पडलं, फक्त एक फूल. आणि एक फूल कमी पडल्याच्या नंतर केलं काय? आपल्या म्यानमधली तलवार काढली आणि आपलं मस्तक छाटला आणि भगवान शंकराच्या समोर वाहिलं. एक फूल कमी पडलं तर. मग आपल्याला जर नवस करायचं असेल तर तसं करायचं, मस्त जायचं जिथं कुठं आपल्याला नवस करायचं तिथं सांगायचं एका माणसाला, ही घ्या तलवार, मारा माझ्या मानेवरती. असं करत नाहीत आपण. आपण दुसऱ्याला मारतो, पण आपण कधी काटा जरी आपल्याला टोचला तर आपल्याला सहन होत नाहीये. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी कोणाला मारू नका. भक्ती करायची असेल, भगवान शंकराची भक्ती करा, भोले बाबांची भक्ती करा. या जगामध्ये शरण जाण्याच्या योग्यतेचं जर कोणी असेल तर ते म्हणजे भगवान शंकर आहेत. या जगामध्ये भक्ती करण्याच्या योग्यतेचं जर कोणी असेल तर ते म्हणजे भगवान भोले बाबा आहेत, दुसरं कोणी नाहीये. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनोभावे
भगवान भोलेबाबांची भक्ती केली पाहिजेत. भगवान शंकराचं गुणगान व्हावं म्हणून हे सुंदर कथेचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्या या कथेचा प्रथम दिवस. 5 वाजलेले आहेत. उद्या ठीक 2ला आपली कथा सुरुवात होईल. सर्वांनी बहुसंख्येने कथेला उपस्थित राहा आणि मोठ्या आनंदाने या कथेचा सर्वांनी उपभोग घ्यायचा आहे. आज या ठिकाणी एवढ्या माता माऊल्या आलेल्या आहेत. उद्या येत असताना प्रत्येकीनं 1-1, 2-2 माता माऊलीला सोबत घेऊन यायचं. आपल्या ज्या कोणी मैत्रिणी असतील घरी बसलेल्या, शेजारणी पाजारणी असतील, त्या प्रत्येकीला इथे घेऊन या आणि कथा ऐका. अशी सुंदर पवित्र पावन भोलेबाबांची ही कथा आहे. कथेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर एक सुंदर भजन होईल, नंतर कथेची आरती होईल. सर्वांनी जागेवरती उभं राहून एक पावली घ्यायची, त्याच्यानंतर आपल्या कथेची आरती होईल. जागेवरती उभं राहा. कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तो मेरी पुकार, मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. जागेवरती पावली घ्या सर्वांनी. त्या महाराजाला आवाज दे त्याचा. हो कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. जय हो. जाग्यावरती पावली घ्या सर्वांनी. टाळी. वा. डग्ग्याला आवाज नाही का सर? डग्ग्याला आवाज द्या थोडा. डग्ग्याला. जय हो. जागेवरती पावली घ्या सर्वांनी. क्या बात है. हो देख लो लगी है आज मंदिर में ये भीड़ भारी, दर्शनों के खातिर आए हैं लाखों नर और नारी. जय हो. क्या बात है. वाह. हो आजा है भोले बाबा, दिनों ने पुकारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. वाह वाह. छान. जय हो. जय हो श्री राम.
चला आरतीचं ताट घेऊन हजर व्हा पुढे. अवतारो संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितो नमामि. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. जय हो. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे काशी वाले तेरी आरती गाऊं, हे काशी वाले तेरी आरती गाऊं. हे काशी वाले तेरी आरती गाओ. हे काशी वाले तेरी आरती गाओ. ओ शीश से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, उस गंगा का स्नान में पाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. भागीरथी जब धरा पे आई, भोले की जटा में आके समाई, उस गंगा का स्नान में पाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती ओ गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. सरल हृदय करुणा के सागर, खाली न रहती किसी की गागर, तेरी कृपा की कुछ बूंद में पाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. सरल हृदय करुणा के सागर, सरल हृदय करुणा के सागर, रहती किसी की गागर, खाली न रहती किसकी गागर, तेरी कृपा की कुछ बूंद में पाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे काशी वाले तेरी आरती गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे आरती गाऊं भोले तुमको रिझाऊं, आरती गाओ बोले तुम में बसाओ. आरती गाऊं तुझे मन में बसाऊं. आरती गाओ तुझे वन में बसाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, तेरी भोले बाबा तेरी आरती गाओ. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायण रूप तुझे, प्रेमिया लिंगी नाडन्य पूजन भावी ओवाळीन म्हणे नाम
भ्राता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा विकृतस्वभाव करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 की जय बोला भोलेनाथ शिव महापुराण की जय संगमेश्वर भगवान की जय आज के आनंद की जय बोलो रे भाई सब संतन की जय भारत माता की जय अपने अपने माता पिता की जय धन्यवाद।